धारावीकरांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटलेलं आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील झोपडपट्टी धारकांना आता मुलुंडनंतर कुर्ल्यात स्थलांतर करण्यात येणार आहे असा शासन निर्णय जो आहे तो जाहीर झालेला आहे। याचा विरोध जो आहे तो स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी केलेला आहे। त्यांनी एक आज आंदोलन छेडलेलं आहे। सर काय सांगाल, एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी जागा आहे दुग्धशाळा आहे ही कुर्ल्याचा एक हृदय किंवा फुफ्फुस म्हणू शकतो, श्वासनलिका आहे आणि या ठिकाणीच आता धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येणार असा शासन निर्णय झालेला आहे। तुम्ही त्याचा विरोध करता आहे। या ठिकाणी आज पहिली आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे, काय नेमकी भूमिका आहे? आज या ठिकाणी पहिल्या प्रथम मी धन्यवाद देईन सर्वच कुर्लावासी या ठिकाणी अवघ्या काही तासातच जमा झाले आणि आज जो शासन निर्णय झाला या डेअरीच्या जागेवरती धारावीच्या पुनर्विकास करताना त्या तिथल्या रहिवाशांना या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आणि हा निर्णय झाल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याने संबंधित सर्व खात्याचे मंत्री, सचिव या सर्वांना पत्रावर केलेलं आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा मी कळवलेलं आहे ही भूमिका। आणि त्याचप्रमाणे मी सातत्याने मागणी करत आहे की या ठिकाणी जी झाडं आहेत, जवळजवळ 800 ते 900 झाडं या ठिकाणी आहेत, एक कुर्लावासी या ठिकाणी मोकळा श्वास घेत आहेत आणि सर्वांचीच मागणी आहे की या ठिकाणी झाडं आहेत अशीच झाडं या ठिकाणी राहावीत, त्यांची कत्तल होऊ नये। या ठिकाणी या झाडांबरोबरच त्या बॉटॅनिकल गार्डन व्हावं। त्याचप्रमाणे एक आपल्या कुर्ला विभागातील युवकांसाठी, युवतींसाठी एक या ठिकाणी क्रीडा संकुल अंधेरीच्या धर्तीवरती व्हावं अशी माझी मागणी गेल्या 3 वर्षापासून मी मागत आहे। माननीय शिंदे साहेब मला शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं मला आशा आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे धारावीकरांच्या बाबतीमध्ये तो हा निर्णय आपण रद्द करावं आणि आमची जी मागणी ती आम्हाला मान्य करावी। तुम्ही सरकारमधील आमदार आहात, सरकार आपलं आहे, सत्ता आपली आहे, मात्र असं असताना विश्वासात घेतलं नाही कुठेतरी? नाही, या बाबतीमध्ये निश्चितपणानं सांगेन की ज्या अधिकाऱ्यांनी हा मनमानी कारभार केलेला आहे त्या अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरकार जरी आपलं असलं तरी सरकार आपल्या लोकांना सुद्धा त्याची जाणीव करून द्यावी लागते आणि जरी सरकारमध्ये असलो तरी सुद्धा पहिल्या प्रथम माझं कर्तव्य या लोकप्रतिनिधी असून या कुर्ला विभागाचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या पहिल्या प्रथम कुर्ल्यावासींचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्याच्यानंतर सरकारचं। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।